पंढरपूर कॉरिडॉरचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं खरं तर मंदिर परिसरातील मालमत्ता धारकांचा सर्वे करण्यात आला होता। जवळपास 8 दिवस झाले या सर्वेचं काम खरं तर हाती घेण्यात आलं होतं आणि कालपर्यंत हे सर्वेचं काम खरं तर पूर्ण झालेलं आहे। आपण बघू शकतो की चोफाळा हे कृष्णाचं मंदिर ते जवळपास महाद्वार घाटापर्यंतच्या जवळपास 642 मालमत्ता धारकांचा खरं तर सर्वे करण्यात आला होता। त्यापैकी 510 मालमत्ता धारकांनी खरं तर सर्वेला योग्य ती खरं तर उत्तर दिलेली आहेत। जवळपास त्या प्रश्नावलीमध्ये जर आपण बघितलं तर 35 प्रकारचे प्रश्न खरं तर विचारण्यात आले होते। हा सर्वे करण्याकरता प्रशासनानं 11 टीमची नियुक्ती करण्यात आली होती। यामध्ये जर आपण बघितलं तर नगरपालिका प्रशासन काही कर्मचारी होते तर एका महाविद्यालयातील काही विद्यार्थी होते। असे एकूण जवळपास 70 ते 72 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून खरं तर हा सर्वे करण्यात आला होता। आपण जर बघितलं तर 90% लोकांनी खरं तर या कॉरिडॉरला आता चांगल्या पद्धतीने बघितलं आपल्याला पाहायला मिळतं। 10% लोकांचाच खरं तर या कॉरिडॉरला विरोध आहे। एकंदरीत 90% लोकांनी आता खरं तर या कॉरिडॉर होण्यासाठी खरं तर पॉझिटिव्ह दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आषाढी यात्रेच्या आतमध्ये खरं तर या कॉरिडॉरचा आराखडा तयार होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि आषाढी यात्रा झाल्यानंतर प्रत्यक्ष या कॉरिडॉरला सुरुवात होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। अनेक मालमत्ता धारकांनी खरं तर कशा पद्धतीचा कॉरिडॉर असणार किंवा किती रुपये मिळणार या सगळ्या गोष्टींचा आता आराखडा लवकरच प्रशासनाच्या वतीनं आता खरं तर तयार करण्यात येत आहे। खरं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर हा पंढरपूरचा कॉरिडॉर कसा असणार, मालमत्ता धारकांना किती रुपये किंवा किती रुपये स्क्वेअर फूटनं जागा घेतली जाणार का त्यांना दुसरी जागा पर्यायी दिली जाणार, ह्या सगळ्या गोष्टींची खरं तर आता अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी आता आषाढी यात्रेपूर्वी समोर येण्याची शक्यता खरं तर वर्तवली जात आहे। एकूणच काल झालेल्या सर्वेनुसार जर आपण बघितलं तर 642 मालमत्ता धारकांचा सर्वे झाला आहे आणि जवळपास 510 लोकांनी हा सर्वे करता खरं तर व्यवस्थित अशी उत्तर घेऊन हा सर्वे पूर्ण केलेला आहे। म्हणजे एकंदरीत हा कॉरिडॉरचा विरोध आता मावळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 90% खरं तर हा विरोध मावळलेला आपल्याला दिसतोय। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।